Today we are going to start our fifth unit, gas insulated substation. This unit is for 12 mark. Okay, last unit, gas insulated substation. Okay, 12 मार्क साठी आहे. ओके, सिंपल युनिट आहे ते आपण आज स्टडी करणार आहोत. ओके, आतापर्यंत आपण 11 केव्ही सबस्टेशन, 33 केव्ही सबस्टेशन, 132 केव्ही सबस्टेशन आपण स्टडी केलेले आहे. ओके, तर इनडोर आहेत, त्यामध्ये आउटडोर पण आहेत. ओके, त्यामध्ये सिम्पली आपण काय आहे की एअर ही ऍज अ इन्सुलेटिंग मीडियम त्या ठिकाणी यूज केलेली आहे. ओके, आता हे जे गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन जे आहे, ओके, तर या गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन मध्ये आपण SF6 गॅस, ओके, सल्फर हेक्साफ्लोराइड गॅस यूज करणार आहे. ओके, जे काही एअर आहे त्याऐवजी या ठिकाणी सल्फर हेक्साफ्लोराइड SF6 गॅस यूज केलेला आहे. ओके, आता त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, ओके, त्याचा यूज काय होतो, ओके, त्याची आवश्यकता काय आहे. ओके, गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन, ओके, म्हणजेच आपण गॅस त्या ठिकाणी ऍज अ इन्सुलेटिंग मीडियम म्हणून यूज करणार आहोत. ओके, तर त्याची आवश्यकता काय आहे, ओके, त्याचे फायदे कोणकोणते आहेत, ओके, तर ते आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. आता यामध्ये काय की गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन मध्ये जे काही इक्विपमेंट्स आहेत, ओके, आयसोलेटर असतील, सर्किट ब्रेकर असतील, CTPT असतील, त्यानंतर काही अर्थ स्विच असतील. ओके, तर हे जे काही इक्विपमेंट आहेत, ओके, तर हे इक्विपमेंट जे आहेत, तर हे टोटल इक्विपमेंट काय केले जातात की एक गॅस इन्सुलेटेड म्हणजे जे काही चेंबर्स आहेत, ओके, मेटॅलिक चेंबर्स या ठिकाणी यूज केलेले आहेत. ओके, तर यामध्ये SF6 गॅस फीड केलेला आहे. ओके, आणि त्या मेटल एन्क्लोजर मध्ये टोटल इक्विपमेंट जे आहेत, ओके, तर ते इक्विपमेंट या ठिकाणी फिक्स केलेले असतात, त्या ठिकाणी बसवलेले असतात. ओके, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. ओके, जे काही सर्किट ब्रेकर आहेत, सर्च अरेस्टर किंवा लाइटनिंग अरेस्टर, त्यानंतर अर्थिंग स्विच, डिस्कनेक्टर, ओके, त्यानंतर केबल टर्मिनल, तर हे काय आहेत की टोटल एका मेटल एन्क्लोजर मध्ये बसवलेले असतात. ओके, तर या ठिकाणी हे स्ट्रक्चर पाहू शकता. ओके, जनरल डिटेल मध्ये आपण पाहणार आहोत. ओके, तर यामध्ये सिम्पली काय की जे आपले नॉर्मल कन्व्हेन्शनल जे काही सबस्टेशन्स आहेत, त्या सबस्टेशन मध्ये काय की आपण एअर ऍज अ इन्सुलेटिंग मीडियम त्या ठिकाणी यूज करतोय, आणि यामध्ये SF6 गॅस हा मेनली या ठिकाणी आपण यूज करतोय. ओके, तर या 5th युनिट मध्ये आपण टॉपिक्स आणि सब टॉपिक्स आपल्याला यामध्ये स्टडी करायचे आहेत. तर त्यामध्ये आहे फर्स्ट, नीड ऑफ गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन. ओके, गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनची आवश्यकता काय आहे. ओके, त्यानंतर इसेन्शियल पार्ट्स ऑफ GIS. ओके, वेगवेगळे जे काही इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत, ओके, जे आपण गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन मध्ये यूज करतोय, ओके, ते आपण पाहणार आहोत. देन ऍडव्हान्टेजेस अँड ड्रॉबॅक्स. ओके, हे सबस्टेशन जे आहे, ओके, GIS, तर त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस काय आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर सिंगल लाईन डायग्राम ऑफ गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन, ज्या पद्धतीने आपण 33 केव्ही, 11 केव्ही, 132 केव्ही सबस्टेशन जे आहेत त्यांचे जे काही सिंगल लाईन डायग्राम्स आहेत, ओके, ते आपण स्टडी केलेले आहेत. त्याच पद्धतीने गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन जे आहेत, तर त्यांचे कनेक्शन कशा पद्धतीने असतात, इक्विपमेंटचे अरेंजमेंट कशा पद्धतीने असते, तर त्याची सुद्धा आपण सिंगल लाईन डायग्राम यामध्ये स्टडी करणार आहोत. देन पार्शियल डिस्चार्ज मॉनिटरिंग. ओके, पार्शियल डिस्चार्ज काय राहतो, ओके, त्याचं मॉनिटायझेशन कशा पद्धतीने आपण करू शकतो, ओके, ते आपण यामध्ये स्टडी करणार आहोत. देन रुटीन प्रिव्हेंटिव्ह अँड ब्रेकडाऊन मेंटेनन्स ऑफ गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन. ओके, जे काही रुटीन प्रिव्हेंटिव्ह आणि ब्रेकडाऊन मेंटेनन्स आहे, ओके, तर ते कशा पद्धतीने केलं जातं ते यामध्ये आहे. ओके, देन सेफ्टी प्रॅक्टिसेस फॉलोड ड्युरिंग रुटीन प्रिव्हेंटिव्ह अँड ब्रेकडाऊन मेंटेनन्स. ओके, की मेंटेनन्स करत असताना कोणकोणत्या सेफ्टी प्रिकॉशन्स त्या ठिकाणी फॉलो करणं गरजेचं आहे. ओके, ते या ठिकाणी आपण स्टडी करणार आहोत. देन लास्ट पॉइंट, फायर फायटिंग इक्विपमेंट यूज इन गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन. ओके, आता इन केस ऑफ फायर, त्या ठिकाणी मग जर फायर वगैरे जर असेल किंवा काही ऍक्सिडेंट वगैरे जर झाला असेल, तर त्या ठिकाणी आपण कोणते इक्विपमेंट यूज करतोय, ओके, तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ओके,
तर हा हे जनरल पॉइंट्स आहेत. ओके, गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन त्याच्या रिगार्डिंग. ओके, आता कन्व्हेन्शनल जे आहे एअर इन्सुलेटेड सबस्टेशन आपण स्टडी केलेले आहेत. ओके, तर त्यामध्ये काय की मेनली काय केलं जातं की एअर इन्सुलेटेड सबस्टेशन मध्ये एअर ही ऍज अ डायलेक्ट्रिक मीडियम म्हणून त्या ठिकाणी युज केली जाते. ओके, आता जे काही इंडोर सबस्टेशन असतील किंवा जे काही आउटडोर सबस्टेशन आहेत तर त्यामध्ये एअर ही डायलेक्ट्रिक मीडियम म्हणून त्या ठिकाणी युज केली जाते. ओके, आता हे जे एअर इन्सुलेटेड सबस्टेशन जे आहेत, ओके, हे नॉर्मली आपण जे काही आउटडोर सबस्टेशन्स आहेत, ओके, तर हे टोटल सबस्टेशन जे आहेत ते सर्व सबस्टेशन काय आहेत, एअर इन्सुलेटेड आहेत. ओके, यामध्ये सर्व जे काही आहेत इक्विपमेंट वगैरे तर ते एअर मध्ये आहेत. ओके, आणि एअर ऍज अ इन्सुलेटिंग मीडियम म्हणून त्या ठिकाणी काम करतं. ओके, देन आता काही जे काही सबस्टेशन्स आहेत, ओके, इंडोर सबस्टेशन, तर काही ठिकाणी आपण ही एअर ऍज अ इन्सुलेटिंग किंवा डायलेक्ट्रिक मीडियम म्हणून आपण त्या ठिकाणी यूज करतोय. ओके, आता हे जे काही एअर इन्सुलेटेड सबस्टेशन जे आहे, ओके, तर हे सबस्टेशन एक्सपांड करण्यासाठी आपण ते इझिली एक्सपांड करू शकतो. ओके, की ज्या ठिकाणी आपल्याला स्पेसचा प्रॉब्लेम नाहीये, ओके, जागेचा त्या ज्या ठिकाणी प्रॉब्लेम नसेल त्या ठिकाणी आपण हे इझिली एक्सपांड करू शकतो. ओके, त्यानंतर हे जे काही एअर इन्सुलेटेड सबस्टेशन जे आहेत, ओके, तर त्यांचा ओव्हरव्ह्यू काय राहतो, एक्सलंट. ओके, व्यवस्थितरित्या आपण ते पाहू शकतो. ओके, आणि व्ह्यू पण त्या ठिकाणी व्यवस्थित असतो. ओके, देन सिम्पल हँडलिंग अँड इझी ऍक्सेस. ओके, आता जे काही आउटडोर सबस्टेशन असतील किंवा एअर इन्सुलेटेड सबस्टेशन जे आहेत, ओके, तर हे हँडल करण्यासाठी इझी राहतात. ओके, आणि जे काही इक्विपमेंट आहेत, ओके, त्यामध्ये सर्किट ब्रेकर असू द्या, आयसोलेटर असू द्या किंवा सीटीपीटी किंवा अदर इक्विपमेंट असू द्या. ओके, तर हे इक्विपमेंट जे आहेत हे इझिली ऍसेसिबल असतात. ओके, आपण ते इझिली ऑपरेट करू शकतो किंवा त्या ठिकाणी आपण ते ऍसेस करू शकतो. ओके, तर हे जनरल पॉइंट्स आहेत एअर इन्सुलेटेड सबस्टेशनच्या रिलेटेड. ओके, हे आपण जनरली स्टडी केलेले. ओके, आता हे जे एअर इन्सुलेटेड सबस्टेशन जे आहे, ओके, तर त्यांचे लिमिटेशन्स काय काय आहेत. ओके, आता आपण जर पाहिलं एअर इन्सुलेटेड सबस्टेशन, ओके, तर यामध्ये काही लिमिटेशन्स आहेत. ओके, तर त्यामध्ये फर्स्ट आहे लार्ज डायमेन्शन ड्यू टू स्टॅट्युटरी क्लिअरन्स अँड पुअर डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ एअर. ओके, आता हे जे काही एअर इन्सुलेटेड सबस्टेशन आहेत, ओके, तर या सबस्टेशनसाठी जी काही जागा लागते, ओके, एरिया वगैरे जो लागतो, ओके, त्याची साईज वगैरे जी आहे तर ती ही जास्त राहते. ओके, जास्त का राहते, तर जे काही इक्विपमेंट्स आहेत सबस्टेशन मध्ये तर त्या सबस्टेशन इक्विपमेंट मध्ये त्यामध्ये एक मिनिमम क्लिअरन्स जो पाहिजे, ओके, तर तो क्लिअरन्स ठेवणं गरजेचं आहे. ओके, कारण काय की फ्लॅश ओव्हर किंवा शॉर्ट सर्किट किंवा जे काही लिकेज करंट फ्लो वगैरे जो होतोय, ओके, तर तो होऊ नये त्यासाठी जे काही इक्विपमेंट आहे त्यामध्ये व्यवस्थित क्लिअरन्स असणं गरजेचं आहे. आता त्यामध्ये काय आहे की एअर जी आहे, ओके, तर ती एअरची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ जी आहे तर ती पुअर आहे. आता एअरची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ जर आपण पाहिली तर ती 3 kV पर MM राहते. ओके, नॉर्मल जी आपण एअर पाहतो, ओके, तर त्या एअरची जी डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे तर ती 3 kV पर MM आहे. ओके, तर ती पुअर आहे. त्यामध्ये इझिली आपण पाहतो की तुम्ही पाहिलं असेल सर्किट ब्रेकर किंवा आयसोलेटर ज्यावेळेस ओपन करतात तर त्यावेळेस त्या ठिकाणी पहा फ्लॅश त्या ठिकाणी प्रोड्यूस होतो. ओके, त्यामध्ये जी एअर आहे, ओके, तर ती इझिली ब्रेक होते, म्हणजे त्याचं ब्रेकडाऊन जे आहे तर ते इझिली होतंय. ओके, तर त्यामुळे काय की जी जागा लागते क्लिअरन्स जो लागते तर तो या ठिकाणी जास्त लागतोय. ओके, then insulation deterioration with ambient condition and susceptibility to pollutant. ओके, आता जे काही एअर इन्सुलेटेड सबस्टेशन आहे, ओके, तर त्यामध्ये जे काही इन्सुलेशन आहे, ओके, केबल असू द्या किंवा अदर जे काही इन्सुलेटिंग मटेरियल आहेत, ओके, तर त्यावरती जे काही आपलं नॉर्मल कंडिशन आहे, ओके, नॉर्मल टेम्परेचर किंवा एन्व्हायरमेंट कंडिशन जे आहेत, ओके, तर त्याचा इन्सुलेशन वरती इफेक्ट होतो. आता त्यामध्ये आता आपण पाहतो समर रेनी सीझन, ओके, किंवा त्यानंतर विंटर सीझन. ओके, तर त्यामध्ये काय की या वेगवेगळ्या सीझन मध्ये काय होतं की या एन्व्हायरमेंटचा
जे काही इन्सुलेशन आहे तर त्यावरती इम्पॅक्ट होतो. ओके. आणि त्यामुळे काय होतं की त्याची जी काही स्ट्रेंथ आहे तर ती डाऊन होते. ओके. म्हणजे त्याची जी काही कॅपेबिलिटी आहे इन्सुलेशनची तर ती डाऊन होते. ओके. त्याचबरोबर जे काही पोल्युशन वगैरे जे आहे ओके तर ते यामध्ये इन्क्रीज होते. ओके. जे काही एअर इन्सुलेटेड सबस्टेशन्स जे आहेत ओके तर त्यामध्ये पोल्युशनचं प्रमाण पण राहतं. ओके. देन वेस्टेज ऑफ स्पेस. ओके. आता जी काही जागा आहे ओके तर ती जागा आपल्याला त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात लागते. ओके. तर त्यामुळे काय की जागा जी आहे तर ती खूप प्रमाणात त्या ठिकाणी यूज केली जाते. ओके. त्यामुळे जे काही जागेचं वेस्टेज जे आहे ओके तर ते वेस्टेज त्या ठिकाणी राहतं. ओके. देन लाईफ ऑफ स्टील स्ट्रक्चर्स डिग्रेड्स. ओके. आता जे काही आपण सपोर्टिंग स्ट्रक्चर जे आहे ओके तर ते सपोर्टिंग स्ट्रक्चर आपण काय करतोय की जे मेटल आहेत ओके स्टील पासून आपण त्या ठिकाणी ते स्ट्रक्चर वगैरे बनवतो. ओके. आता एन्व्हायरमेंटचा काय होतं की त्यावरती इम्पॅक्ट होत राहतं. ओके. त्यामुळे काय आहे की जे काही लाईफ वगैरे जे आहे ओके ते सपोर्टिंग स्ट्रक्चरची तर ती कमी कमी होत जाते ड्यू टू एन्व्हायरमेंटल इफेक्ट. ओके. कारण ते काय आहे की डायरेक्टली एअर मध्ये आहेत. ओके. आणि आपल्याला माहिती एअर मॉइश्चर डस्ट त्याचबरोबर समर रेनी सीझन विंटर यांचा काय होत असतो की हे जे काही इक्विपमेंट्स आहेत ओके सपोर्टिंग स्ट्रक्चर्स जे आहेत ओके तर त्यावरती यांचा इम्पॅक्ट होतो. ओके. त्यामुळे त्यांची लाईफ जी आहे तर ती कमी राहते. ओके. देन सेस्मिक इन्स्टॅबिलिटी. ओके. आता सेस्मिक इन्स्टॅबिलिटी मध्ये काय की आपल्याला माहिती आहे की भूकंपाचं प्रमाण जे आहे ओके तर ते वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहतो की अर्थक्वेक. ओके. तर तो कंटिन्युअसली कुठे ना कुठे आपण पाहतो की त्याचे झटके वगैरे जे आहेत ओके भूकंपाचे तर ते कंटिन्युअसली त्या ठिकाणी जमिनीवरती बसत असतात. बरोबर. तर त्याचा इफेक्ट जो आहे जे आपले सबस्टेशन आहे ओके तर त्या सबस्टेशनवरती इफेक्ट होतो. आता आपण त्यामध्ये वेगवेगळे सपोर्टिंग स्ट्रक्चर त्या ठिकाणी युज केलेले असतात सबस्टेशन मध्ये. ओके. हाईट वगैरे जे आहे टॉवर वगैरे त्या ठिकाणी आपण युज केलेले असतात. ओके. आता ज्यावेळेस त्या ठिकाणी समजा भूकंपाचे धक्के जर त्या ठिकाणी जर बसले तर त्या ठिकाणी जे काही इक्विपमेंट आहेत ओके तर ते टोटल त्या ठिकाणी डिस्टर्ब होऊ शकतात. ओके. तर त्या ठिकाणी जे काही स्टॅबिलिटी आहे ओके तर ती जे काही अर्थक्वेक आहे त्यामुळे ती स्टॅबिलिटी जी आहे ओके तर ती त्या ठिकाणी चेंज होते. ओके. देन लार्ज प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन टाइम. आता जे काही एअर इन्सुलेटेड सबस्टेशन जे आहेत ओके आता त्यांचं स्पेस रिक्वायरमेंट त्यानंतर त्याचं जे काही प्लॅनिंग वगैरे आहे ओके हे प्लॅनिंग करण्यासाठी त्या ठिकाणी जास्त वेळ लागतोय. त्याचबरोबर एक्झिक्युशन टाइम म्हणजे टोटल इन्स्टॉलेशन जे आहे सबस्टेशन आपण इन्स्टॉल करतोय ओके तर ते इन्स्टॉलेशनला जो काही वेळ लागतोय ओके तर तो वेळ सुद्धा त्या ठिकाणी जास्त लागतोय. ओके. देन रेग्युलर मेंटेनन्स ऑफ दी सबस्टेशन इज रिक्वायर्ड. ओके. आता रेग्युलर मेंटेनन्स जो आहे ओके तर तो आपल्याला त्या ठिकाणी टाइम टू टाइम करावा लागतोय. ओके. तर हे आहेत लिमिटेशन ऑफ एअर इन्सुलेटेड सबस्टेशन. ओके. जे काही एअर इन्सुलेटेड सबस्टेशन आहेत ओके तर त्यामध्ये या प्रॉब्लेम्स आहेत किंवा ह्या कमतरता त्या ठिकाणी राहतात. ओके. तर या ज्या लिमिटेशन्स वगैरे जे आहेत ओके जे प्रॉब्लेम्स आहेत ओके तर ते ह्या गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन मध्ये आपण मिनिमाइज करू शकतो. ओके. तर मेनली गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन जे आहे ओके तर ते आपण या ठिकाणी युज करतोय त्यामागची कारण ती आहेत. ओके. जे काही लिमिटेशन्स आहेत गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनचे ओके तर ते आपण आताच पाहिले. ओके. त्यामुळं आपल्याला जे काही गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन जे आहे ओके तर त्याची या ठिकाणी आपल्याला गरज भासते. ओके. आता यामध्ये जे काही गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन आहेत ओके तर ते यूज करण्यामागचे कारण काय आहेत. ओके. तर त्यामध्ये फर्स्ट आहे नॉन अवेलेबिलिटी ऑफ सफिशियंट स्पेस. ओके. आता जी काही स्पेस वगैरे सबस्टेशनसाठी पाहिजे ओके तर ती आपल्याकडे आता कमी प्रमाणात आहे. ओके. आता तुम्ही पाहिलं असेल सर्व ठिकाणी आता समजा ऍग्रिकल्चर सेक्टर वगैरे जे आहे ओके तर ते पण डेव्हलप होत आहे. तुम्ही पाहिलं असेल की ऍग्रिकल्चरचं सेक्टर सुद्धा आता दिवसेंदिवस वाढत चाललंय. आता त्याचबरोबर जे काही रेसिडेन्शियल एरियाज वगैरे आहेत कमर्शियल एरियाज वगैरे जे आहेत ओके मेनली रेसिडेन्शियल एरिया जो आहे ओके तर तो वाढत चाललाय त्या ठिकाणी. ओके. त्यामुळे जी काही जागा पाहिजे तर ती जागेचा त्या ठिकाणी तुटवडा त्या ठिकाणी आपल्याला निर्माण होतोय. ओके.
त्यामुळे काय की गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनची त्या ठिकाणी आपल्याला आवश्यकता आहे. कारण काय की गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनसाठी जी काही स्पेस पाहिजे तर ती खूप कमी लागते. ओके, तर त्याचे ऍडव्हान्टेजेस जे आहेत ते आपण पाहणारच आहोत. ओके, देन डिफिकल्ट क्लायमॅटिक अँड सेस्मिक कंडिशन ऍट साईट. ओके, आता वेगवेगळे एन्व्हायरमेंटल कंडिशन आहेत. ओके, वेगवेगळे सीझन आपण आपल्याकडे पाहतो. ओके, विंटर, रेनी, समर. ओके, तर हे वेगळे क्लायमॅटिक कंडिशन आहेत, त्याचं इम्पॅक्ट आपले जे काही इक्विपमेंट आहेत ओके त्या इक्विपमेंट वरती होत असतो. त्याचबरोबर अर्थक्वेक वगैरे जे आहेत ओके तर त्यांचा सुद्धा या ठिकाणी इफेक्ट होत असतो. ओके, हा एक पॉइंट आहे त्यामध्ये. ओके, देन अर्बन साईट. ओके, हाय राईज बिल्डिंग. आता जे काही रेसिडेन्शियल एरिया आता आपण पाहिलं की रेसिडेन्शियल एरिया जो आहे ओके आता जशी लोकसंख्या वाढत जाते तर त्याच पद्धतीने काय की लोकांना राहण्यासाठी घरं वगैरे जे आहेत ओके ते कमी पडतात ते. ओके, त्यामुळे काय होतं की जागा ऍक्वायर त्या ठिकाणी राहण्यासाठी जागा ऍक्वायर केली जाते. ओके, त्यामुळे स्पेसचा त्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे. त्याचबरोबर लिमिटेशन्स ऑफ एअर इन्सुलेटेड सबस्टेशन. आता तर आपण वेगवेगळे लिमिटेशन्स पाहिले ओके एअर इन्सुलेटेड सबस्टेशनचे. ओके, त्यामुळे आपण हे गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन कडे जातोय. ओके, आता त्यामध्ये गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन युजेस ए सुपिरियर डायलेक्ट्रिक गॅस ओके दॅट इज सल्फर हेक्साफ्लोराइड SF6 at a moderate pressure for face to face and face to ground insulation. ओके, आता या ठिकाणी काय की जे काही GIS सबस्टेशन आहे त्यामध्ये मेनली सल्फर हेक्साफ्लोराइड गॅस जो आहे ओके तर तो आपण ऍज अ डायलेक्ट्रिक मीडियम म्हणून आपण या सबस्टेशन मध्ये युज करतो. ओके, आता याचं काम काय की या ठिकाणी इन्सुलेशन प्रोव्हाइड करणं. जो काही SF6 गॅस आहे हा इन्सुलेटिंग मीडियम आहे. ओके, तर तो ऍज अ इन्सुलेशन म्हणून त्या इन्सुलेटर म्हणून त्या ठिकाणी काम करते. ओके, आता त्यामध्ये मग फेस टू फेस आणि फेस टू ग्राउंड यामध्ये इन्सुलेशन प्रोव्हाइड करण्याचं काम हे SF6 गॅस त्या ठिकाणी करते. ओके, देन दिस SF6 गॅस इज एक्स्ट्रीमली केमिकली स्टेबल. ओके, आता केमिकली स्टेबल आहे. ओके, म्हणजे याच्यावरती जी काही रासायनिक क्रिया वगैरे जी आहे तर ती या ठिकाणी बाकीच्या त्या ठिकाणी रिॲक्शन्स वगैरे जे आहेत ओके तर त्या या ठिकाणी होत नाही. ओके, जो काही SF6 गॅस आहे. ओके, देन नॉन फ्लेमेबल म्हणजे या ठिकाणी हा नॉन फ्लेमेबल म्हणजेच काय की हा आग पकडत नाही. ओके, देन हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह. ओके, म्हणजे ज्यामध्ये आता आपण आयन्स वगैरे जे आपण म्हणतो ओके त्यामध्ये चार्जेस वगैरे जे राहतात. ओके, तर तो त्याला सपोर्ट करत नाही. ओके, तर हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. ओके, देन विथ अन एक्सलंट डायलेक्ट्रिक प्रॉपर्टी ऑफ अप्रॉक्सिमेटली 3 times मोर दॅन एअर. ओके, आता SF6 गॅस जो आहे ओके तर त्याची जी काही डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे तर ती एअर पेक्षा जास्त आहे. ओके, 3 times नियर अबाउट 3 times 2.5 or 3 times मोर दॅन एअर. ओके, म्हणजे एअर पेक्षा याची जी काही डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे तर ती 3 times मोर आहे. ओके, तर यामुळे जो काही SF6 गॅस वगैरे जे आहे ओके तर तो आपण मेनली या ठिकाणी यूज करतोय. ओके, तर हे झाले वेगवेगळे पॉइंट्स. ओके, यावरून आपल्याला जी काही गरज आहे ओके गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन ओके ते आपण यामध्ये पाहिलंय. ओके, देन जनरल इंट्रोडक्शन ऑफ गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन. ओके, हे समजले व्यवस्थित सर्वांना की गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनची आवश्यकता काय आहे. येस सर. ओके, देन gas insulated substation. Okay, so this gas insulated substation are compact. Okay, यांची साईज वगैरे जी आहे तर ती कमी राहते. ओके, सो these are compact in size. Then multi component असेंब्ली. ओके, आता यामध्ये जे काही वेगवेगळे कॉम्पोनंट्स वगैरे आहेत ओके तर यांची असेंब्ली जी आहे तर ही एका मेटल एन्क्लोजर मध्ये फिक्स केलेली असते. ओके, टोटल हे जे काही इक्विपमेंट आहेत सर्किट ब्रेकर असू द्या किंवा आयसोलेटर असू द्या CT-PT ओके तर ते एका मेटल एन्क्लोजर मध्ये फिक्स केलेले असतात. ओके, देन एन्क्लोज इन ए ग्राउंड मेटॅलिक हाऊसिंग. ओके, आता यामध्ये जे काही इक्विपमेंट आहेत ओके तर ते एका मेटल हाऊसिंग मध्ये किंवा एन्क्लोजर जे आहेत ओके तर त्यामध्ये ते फिक्स केलेले असतात. ओके,
आता ग्राउंड मेटॅलिक हाऊसिंग म्हणजे काय, की जे काही मेटल स्ट्रक्चर त्या ठिकाणी युज केलेले, ओके, एन्क्लोजरसाठी, तर ते ग्राउंड केलेले. ओके. देन दिस सल्फर हेक्साफ्लोराइड गॅस इज द प्रायमरी इन्सुलेटिंग मीडियम. ओके. आता जे काही GI सबस्टेशन आहे त्यामध्ये मेनली आपण SF6 गॅस हा त्या ठिकाणी यूज करतोय ऍज अ डायलेक्ट्रिक मीडियम म्हणून. ओके. देन दिस SF6 गॅस इज सुपेरियर डायलेक्ट्रिक प्रॉपर्टीज यूज ऍट मॉडरेट प्रेशर फॉर फेस टू फेज अँड फेस टू ग्राउंड इन्सुलेशन. ओके. तर फेस टू फेज आणि फेस टू ग्राउंड इन्सुलेशन साठी आपण हा SF6 गॅस त्या ठिकाणी यूज करतोय. ओके. preferred for voltage rating of 72.5 kV, 145 kV, 300 kV, 420 kV and above. ओके. आता हे जे काही GI सबस्टेशन जे आहे, ओके, तर हे हायर रेटिंग साठी आपण या ठिकाणी यूज करू शकतो. ओके. आता लोअर रेटिंग साठी तर तेवढी आवश्यकता नसते. ओके. जे काही 11 kV सबस्टेशन आहे किंवा 33 kV सबस्टेशन आहे, ओके, तर त्या ठिकाणी स्पेस वगैरे जी आहे तर ती कमी लागते. ओके. तर त्या ठिकाणी आपण हे गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन इन्स्टॉल करत नाही, कारण याची कॉस्टिंग वगैरे जी आहे, ओके, तर ती कॉस्टिंग या ठिकाणी जास्त राहते. ओके. त्यामुळे हायर लेवल जे आहे, ओके, तर त्या ठिकाणी आपण हे गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन जे आहे तर ते मोस्टली त्या ठिकाणी यूज करतोय. ओके. देन व्हेरियस कंपोनेंट्स like circuit breaker, bus bars, isolators, load break switches, current transformer, voltage transformer, earthing switches, etc. house in a metal enclosed modules filled with SF6 gas. ओके. आता जे काही वेगळे इक्विपमेंट्स आहेत, ओके, जे आपण सबस्टेशन मध्ये यूज करतोय, ओके, तर हे टोटल इक्विपमेंट जे आहे तर हे टोटल इक्विपमेंट एका मेटल पार्ट मध्ये किंवा मेटल एन्क्लोजर मध्ये आपण त्या ठिकाणी सगळे जे आहेत तर ते त्या ठिकाणी फिक्स करतोय. ओके. आणि त्यामध्ये आपण SF6 गॅस हा त्या ठिकाणी फिल करतोय. ओके. तर हे जनरल गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन रिलेटेड आहे. ओके. देन प्रॉपर्टीज ऑफ SF6 गॅस. ओके. आता हा जो गॅस आहे, ओके, सल्फर हेक्साफ्लोराइड, तर याच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत, ओके, का आपण या ठिकाणी तो यूज करतोय मोस्टली. ओके. तर त्यामध्ये फर्स्ट काय, नॉन टॉक्सिक, केमिकली व्हेरी स्टेबल. ओके. म्हणजे नॉन टॉक्सिक म्हणजे काय, की हा विषारी नाहीये. ओके. SF6 गॅस हा विषारी नाहीये. देन केमिकली व्हेरी स्टेबल. ओके. रासायनिकदृष्ट्या हा स्टेबल आहे. देन इट इज मॅन मेड. ओके. हा आपण म्हणजे मानवनिर्मित आहे. ओके. SF6 गॅस. देन लाईफ टाइम इज व्हेरी लॉंग. ओके. अबाउट 800 to 3200 इयर्स. ओके. आता जी लाईफ आहे, ओके, ह्या गॅसची तर ती जास्त आहे. ओके. जवळपास म्हणजे 800 वर्षापासून तर 3200 वर्षापर्यंत याची लाईफ आहे. ओके. देन इन्सुलेटिंग प्रॉपर्टीज 3 times दॅट ऑफ एअर. ओके. आता एअरपेक्षा याची ज्या काही इन्सुलेटिंग प्रॉपर्टी म्हणजे डायलेक्ट्रिक प्रॉपर्टी ज्या आहेत तर त्या 3 times जास्त आहेत. ओके. देन दिस गॅस इज कलरलेस अँड हिवियर दॅन एअर. ओके. तर हा गॅस जो आहे तर तो कलरलेस आहे, त्यामध्ये कलर नाही येतो. ओके. आणि हिवियर दॅन एअर. ओके. एअरपेक्षा याचं वजन जे आहे तर ते वजन त्या ठिकाणी जास्त आहे. देन ऑलमोस्ट वॉटर इनसोल्युबल, म्हणजे हा वॉटर मध्ये मिक्स होत नाही, डिझॉल्व्ह होत नाही. ओके. देन नॉन इनफ्लेमेबल. ओके. ज्वालाग्राही नाहीये. ओके. तर ह्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत. ओके. त्यामुळे आपण हा काय मेनली त्या ठिकाणी आपण यूज करतोय. ओके. तर ह्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत SF6 गॅसच्या. ओके. देन इसेन्शियल पार्ट्स ऑफ GIS. ओके. आता ज्या पद्धतीने आपण आउटडोर सबस्टेशन वगैरे पाहिले, ओके, तर त्या सर्व सबस्टेशन मध्ये आपण इक्विपमेंट त्या ठिकाणी स्टडी केलेले आहेत. ओके. त्याच पद्धतीने जे काही GI सबस्टेशन आहे, ओके, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण हे वेगवेगळे इक्विपमेंट जे आहेत, ओके, तर ते आपण त्या ठिकाणी यूज करतोय. ओके. फंक्शन त्या ठिकाणी सेम आहे. ओके. तर या ठिकाणी बसबार. ओके. बसबारचं फंक्शन सर्वांना माहिती, की इनकमिंग आणि आउटगोईंग लाईन्स आपण त्या ठिकाणी त्या बसबारला कनेक्ट करतोय. ओके. त्यानंतर सर्किट ब्रेकर. ओके. ज्यावेळेस काही ओव्हरलोड वगैरे होईल किंवा ओव्हर करंट त्या ठिकाणी फ्लो होईल किंवा शॉर्ट सर्किट वगैरे असेल तर त्या ठिकाणी हे सर्किट ब्रेकर प्रोटेक्शन म्हणून त्या ठिकाणी आपण यूज करतोय. देन डिस्कनेक्टर. ओके.
त्यालाच आपण आयसोलेटर म्हणतो. ओके, लाईन किंवा बसला आपण ते कनेक्ट करतोय. ओके, कनेक्ट म्हणजे आयसोलेट करण्यासाठी सप्लाय जो आहे. ओके, तर तो त्या ठिकाणी आपल्याला मेंटेनन्सचं काम करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण हे डिस्कनेक्टर त्या ठिकाणी यूज करतोय. त्याचबरोबर अर्थिंग स्विचेस. ओके, फॉर लाईन ऑर बस. ओके, अर्थ स्विच आपण त्या ठिकाणी यूज करतोय. अर्थ स्विचचं फंक्शन काय की ज्यावेळेस आपण लाईन डिस्कनेक्ट करतोय, ओके, सप्लाय जो आहे, ओके, तो डिस्कनेक्ट करतोय, त्यावेळेस आपण काय करतोय की हे अर्थ स्विच जे आहे तर ते क्लोज करतोय त्या ठिकाणी. म्हणजेच काय की लाईन जी चार्ज झालेली असेल तर ती त्या ठिकाणी डिस्चार्ज होईल. ओके, किंवा जो काही कॅपॅसिटन्स वगैरे तयार झालेला असेल तर तो त्या ठिकाणी ग्राउंड केला जाईल. ओके, किंवा नियर बाय लाईन्स असतील त्यामुळे समजा लाईन जर चार्ज होत असतील तर त्या होणार नाहीत. ओके, ज्यावेळेस आपण हे अर्थ स्विच त्या ठिकाणी क्लोज करू त्यावेळेस. ओके, देन करंट ट्रान्सफॉर्मर हे फीडर किंवा जी काही बस आहे, ओके, तर त्या ठिकाणी आपण बसवतोय. ओके, व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर पण त्या ठिकाणी आपण बसवतोय. तर मेन पर्पज काय की मेजरिंग पर्पज. ओके, करंट ट्रान्सफॉर्मर जो आहे तर तो करंट मेजर करण्यासाठी आपण त्या ठिकाणी यूज करतोय. आणि व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर जो आहे, ओके, तर हायर व्होल्टेज जे आहे तर ते आपण मेजर करण्यासाठी आपण हे व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी यूज करतोय. ओके, देन फीडर डिस्कनेक्टर. ओके, आता आउटगोईंग सप्लाय जो आहे, ओके, सबस्टेशन जे आहेत, ओके, तर त्यामध्ये आउटगोईंग सप्लाय, ओके, तर त्या ठिकाणी वेगवेगळे फीडर्स असतात. ओके, आता सर्वांनी सबस्टेशन मध्ये गेल्यावरती पाहिलं असेल 11 केव्ही किंवा 33 केव्ही सबस्टेशनला जर व्हिजिट केली असेल तर त्या ठिकाणी सर्वांनी ऑब्झर्व केलं असेल की झोन वाईज त्या ठिकाणी फीडर्स असतात. ओके, तर ते फीडर डिस्कनेक्ट करण्यासाठी त्या ठिकाणी डिस्कनेक्टर यूज केले जातात. देन फीडर अर्थिंग स्विच. ओके, फीडर जे आहेत, ओके, त्या ठिकाणी सुद्धा अर्थिंग स्विच त्या ठिकाणी बसवलं जातं. कारण समजा जे काही लाईन्स आहेत किंवा पुढे आपल्याला जर एखाद्या ठिकाणी आपल्याला मेंटेनन्स करायचं असेल, ओके, तर त्या ठिकाणी आपल्याला हे अर्थ स्विच जे आहेत तर ते आपण त्या ठिकाणी क्लोज करतोय. ओके, जेणेकरून आपण त्या ठिकाणी इझिली म्हणजे त्या ठिकाणी कुठला ऍक्सिडेंट वगैरे त्या ठिकाणी होणार नाही किंवा जे काही पर्सन्स आहेत, ओके, तर त्यांना त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम होणार नाही. ओके, त्यासाठी आपण हे अर्थ स्विच त्या ठिकाणी यूज करतोय. ओके, देन लाइटनिंग और सर्ज अरेस्टर. ओके, जो काही व्होल्टेज सर्जेस सिस्टीम मध्ये तयार होतात, ओके, किंवा लाइटनिंग स्ट्रोकमुळे जे काही व्होल्टेज सर्जेस त्या ठिकाणी तयार होतात, ओके, तर ते ग्राउंड करण्यासाठी आपण हे लाइटनिंग अरेस्टर त्या ठिकाणी यूज करतोय. ओके, त्यामुळे जे काही आपले ट्रान्सफॉर्मर आहेत किंवा बाकी इक्विपमेंट जे आहेत तर ते त्या ठिकाणी प्रोटेक्ट केले जातात. देन केबल टर्मिनेशन. ओके, आता केबल टर्मिनेशन मध्ये काय की जे काही सबस्टेशन आहे, ओके, जी आय सबस्टेशन, हे टोटल काय राहतात की एका मेटल एन्क्लोजर मध्ये सगळे फिक्स केलेले असतात. ओके, तर त्यामुळे काय की यामध्ये कनेक्शन जो काय सप्लाय जो आहे, ओके, तर तो केबल थ्रू त्या ठिकाणी कनेक्ट केला जातोय. ओके, तर त्या ठिकाणी हे टर्मिनल्स राहतात केबलचे. देन कंट्रोल पॅनल. ओके, तर हे वेगवेगळे इक्विपमेंट्स आहेत, ओके, किंवा पार्ट्स आहेत, ओके, जे आपण गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन मध्ये आपण यूज करतोय. ओके, हे आता फंक्शन जे आहे फंक्शन सेमच आहे. ओके, आता या ठिकाणी पाहू शकता की जे काही टोटल पार्ट्स जे आहेत तर हे एका मेटल एन्क्लोजर मध्ये आपण या ठिकाणी बसवलेले आहेत. ओके, तर यामध्ये पहा ब्लॅक कलर जो आहे तर तो काय इंडिकेट करतोय गॅस टाईट बुशिंग. ओके, आता या ठिकाणी हे जे ब्लॅक कलर आहे, ओके, ओके, या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी आहे पहा. ओके, तर या ठिकाणी हे जे काय आहेत, ओके, तर हे गॅस टाईट बुशिंग्स आहेत म्हणजे गॅस लीक होऊ नये. ओके, तर त्यासाठी हे गॅस टाईट बुशिंग्स त्या ठिकाणी बसवलेले आहेत. देन गॅस परमेबल बुशिंग. आता या ठिकाणी या व्हाईट वगैरे जे आहेत, ओके, तर या गॅस त्या ठिकाणाहून पास त्या ठिकाणी होतोय. ओके, हे दोन टाईपचे बुशिंग्स त्या ठिकाणी आहेत. ओके, एक क्लोजिंग साठी आहेत आणि एक जो काही गॅस आहे तर तो फ्लो करण्यासाठी त्या ठिकाणी यूज केलेले आहे. ओके, आता यामध्ये हा जो काही ब्ल्यू कलरचा पार्ट दिसतोय हे मेटल पार्ट आहे. ओके, तर या मेटल पार्ट मध्ये टोटल जे काही इक्विपमेंट्स आहेत तर ते इक्विपमेंट त्या ठिकाणी आपण त्या बसवलेल्या आहेत त्यामध्ये. ओके, तर यामध्ये तुम्ही पाहू शकता तर यामध्ये आहे फर्स्ट
इंटिग्रेटेड लोकल कंट्रोल क्युबिकल. ओके, आता हे जे फर्स्ट आहे, ओके, तर हे काय आहे, एक त्या ठिकाणी कंट्रोल क्युबिकल म्हणजे थोडक्यात या ठिकाणी कंट्रोल पॅनल वगैरे जो आहे, ओके, म्हणजे त्या ठिकाणी जे काही ऑपरेशन वगैरे जे आहे, ओके, तर या ठिकाणावरून आपण ते ऑपरेशन वगैरे जे आहे, ओके, स्विचिंग ऑन स्विचिंग ऑफ जे आहेत, ओके, ते आपण या ठिकाणावरून करू शकतो. ओके, देन सेकंड आहे करंट ट्रान्सफॉर्मर. ओके, आता या ठिकाणी ऑरेंज कलर मध्ये जो दिसतोय, ओके, या ठिकाणी सेकंड नंबर. ओके, तर या ठिकाणी हा करंट ट्रान्सफॉर्मर आहे. ओके, टोटल हे जे पार्ट्स आहेत हे टोटल पार्ट्स ह्या मेटल एन्क्लोजर मध्ये बसवलेले आहेत. ओके, करंट ट्रान्सफॉर्मर फॉर मेजरिंग द करंट. देन थर्ड इज बस बार सेकंड विथ डिस्कनेक्टर अँड अर्थिंग स्विच. ओके, आता या ठिकाणी पहा हे थर्ड पार्ट जो आहे, ओके, तर या ठिकाणी हा बस बार आहे. ओके, यामध्ये मग डिस्कनेक्टर आणि अर्थ स्विच जे आहेत, ओके, तर ते या ठिकाणी कनेक्ट केलेले आहेत. ओके, या ठिकाणी ही फर्स्ट बस बार आहे आणि ही फिफ्थ नंबरला ही एक बस बार आहे. ओके, बस बार 1 आणि हे बस बार 2. ओके, आणि त्या बस बारला काय स्विचेस आहेत, डिस्कनेक्टर स्विचेस आणि अर्थ स्विचेस. ओके, म्हणजे सप्लाय जो आहे तर तो कनेक्ट डिस्कनेक्ट करण्यासाठी, त्याचबरोबर ज्यावेळेस लाईन डिस्कनेक्ट केली असेल त्यावेळेस म्हणजे लाईन अर्थ करण्यासाठी अर्थ स्विचेस त्या ठिकाणी यूज केलेले आहेत. देन फोर्थ पॉईंट पहा यामध्ये इंटरप्टर युनिट ऑफ द सर्किट ब्रेकर. ओके, आता या ठिकाणी पहा हे सर्किट ब्रेकरचं युनिट आहे. ओके, म्हणजे सर्किट ब्रेकर ओपनिंग किंवा क्लोजिंग जे आहे, ओके, तर या ठिकाणी ते केले जातात. ओके, फोर्थ नंबरला. देन फिफ्थ नंबर, ओके, ही बस बार आहे, सेकंड बस बार, ही फर्स्ट आहे, ही सेकंड आहे. ओके, देन स्प्रिंग स्टोर्ड एनर्जी मेकॅनिझम विथ सर्किट ब्रेकर कंट्रोल युनिट. ओके, आता 6 नंबर जो आहे, ओके, तर या ठिकाणी हा जो पॅनल दिसतोय, हा जो बॉक्स दिसतोय, ओके, तर या बॉक्स मध्ये काय आहे की स्प्रिंग स्टोर्ड एनर्जी मेकॅनिझम म्हणजे या ठिकाणी स्प्रिंग फोर्स यूज केला जातोय. ओके, तर त्या स्प्रिंग फोर्सचा यूज करून आपण सर्किट ब्रेकर जे आहे, ओके, तर ते सर्किट ब्रेकर ऑन अँड ऑफ आपण त्या ठिकाणी करू शकतो. ओके, देन सेवन्थ आहे व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर. ओके, या ठिकाणी व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी फिक्स केलेला आहे. ओके, व्होल्टेज जे आहे, ओके, तर ते व्होल्टेज मेजर करण्यासाठी आपण त्या ठिकाणी पीटी बसवलेला आहे. ओके, देन 8 नंबरला आहे हाय स्पीड अर्थिंग स्विच. ओके, 8 नंबरला पहा. ओके, तर या ठिकाणी काय केलेलं आहे की अर्थ स्विच बसवलेला आहे. ओके, या ठिकाणी, ओके, आता व्यवस्थित फिजिबल नसेल तर, ओके, तर या ठिकाणी जो आहे, ओके, तर अर्थ स्विच त्या ठिकाणी बसवलेला आहे. ओके, अर्थ स्विचचं फंक्शन सर्वांना माहित आहे. देन 9 नंबर आउटगोईंग फीडर. ओके, आता जे काय आता इकडून या साईडने काय राहणार आहे, इनकमिंग सप्लाय असणार आहे. ओके, आणि हे सगळे झाल्यानंतर आउटगोईंग सप्लाय राहणार आहे. ओके, तर हे आउटगोईंग फीडर्स आहेत त्या ठिकाणी. ओके, 9 नंबरला हे पहा, हे या ठिकाणी पाहू शकता. ओके, तर हे फीडर्स आहेत. ओके, आउटगोईंग फीडर्स आहेत या ठिकाणी. ओके, ओके, देन केबल सिलिंग एंड. ओके, तर या ठिकाणी केबल सिलिंग एंड म्हणजे काय की जे काही केबल्स आहेत, ओके, कनेक्शन साठी, तर यांचं या ठिकाणी टर्मिनल्स असणार या ठिकाणी. ओके, या ठिकाणी हे क्लोजिंग केलेले असणार आहेत. ओके, तर हे जे काही टोटल इक्विपमेंट्स वगैरे जे आहेत, ओके, कंट्रोलिंग किंवा जे काही सेफ्टी इक्विपमेंट्स आहेत, ओके, तर हे टोटल जे आहेत तर ते एका मेटल चेंबर मध्ये किंवा मेटल एन्क्लोजर मध्ये आपण त्या ठिकाणी बसवलेले आहेत. ओके, ऍडव्हान्टेजेस ऑफ गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन. आता गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन आपण यूज करतोय. ओके, तर त्याचे ऍडव्हान्टेजेस वगैरे काय काय आहेत आपण ते या ठिकाणी स्टडी करूयात. ओके, सो हिअर फर्स्ट इज occupies very less space. ओके, 1/10 कम्पेअर टू ऑर्डिनरी सबस्टेशन. ओके, आता यामध्ये जी काही स्पेस रिक्वायरमेंट आहे, ओके, जी काही जागा लागते तर ही 1/10 आहे. ओके, जे काही ऑर्डिनरी सबस्टेशन जे आहे, ओके, तर त्यापेक्षा 1/10% जागा जी आहे, ओके, तर ती ह्या सबस्टेशन साठी आवश्यक आहे. ओके, येथे लक्षात. तर या ठिकाणी जी काही स्पेस रिक्वायरमेंट आहे इट इज व्हेरी लेस. ओके, देन
ड्यू टू दिस मोस्ट प्रिफर्ड फेअर एरिया फॉर सबस्टेशन इज स्मॉल. ओके, आता हे जे काही सबस्टेशन आहेत गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन, ओके, तर हे मोस्टली ज्या ठिकाणी जागेची कमतरता आहे, ओके, मोस्टली सिटीमध्ये जागेची खूप कमतरता राहते. ओके, तर त्या ठिकाणी आपण हे गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन जे आहे तर ते मोस्टली आपण त्या ठिकाणी आपण बसवतोय. ओके, देन मोस्ट रिलायबल कम्पेअर टू एअर इन्सुलेटेड सबस्टेशन. ओके, आता यांची कॅपॅसिटी किंवा रिलायबिलिटी जी आहे, ओके, तर जी एअर इन्सुलेटेड सबस्टेशन जे आहे, ओके, तर त्यापेक्षा जास्त आहे. ओके, देन नंबर ऑफ आउटेजेस ड्यू टू दी फॉल्ट इज लेस. ओके, आता जे काही नॉर्मल आपले सबस्टेशन जे आहेत, ओके, एअर इन्सुलेटेड सबस्टेशन वगैरे जे आहेत, ओके, तर त्यामध्ये फॉल्ट वगैरे जे होतात, ओके, ते फॉल्ट होण्याचं प्रमाण जे आहे तर ते जास्त आहे त्या ठिकाणी. ओके, त्यामुळं त्या ठिकाणी आउटेजेस म्हणजे लाईन डिस्कनेक्शन किंवा स्विच ऑफ किंवा लोड शेडिंगचं जे आपण प्रमाण म्हणतोय तर ते एअर इन्सुलेटेड सबस्टेशन मध्ये जास्त आहे. ओके, यामध्ये फॉल्ट जो आहे तर ते फॉल्ट कमी प्रमाणात होतात. ओके, त्यामुळं या ठिकाणी आउटेजेसचं प्रमाण जे आहे, ओके, तर ते कमी आहे. देन मेंटेनन्स फ्री. ओके, आता हे काही जे आहे सबस्टेशन जे आहेत, ओके, तर यांचा मेंटेनन्स हा एकदम निग्लिजिबल आहे. ओके, मेंटेनन्स हा खूप कमी या ठिकाणी राहतो. ओके, कम्पेअर टू एअर इन्सुलेटेड सबस्टेशन जे आहेत. ओके, देन कॅन बी असेंबल्ड ॲट वर्कशॉप अँड modules can be commissioned in the plant easily. ओके, आता हे जे काही गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन जे आहेत, ओके, आता तर जे काही मेटल एन्क्लोजर वगैरे जे आहे किंवा टोटल असेंब्ली जी आहे, ओके, तर ती आपण वर्कशॉपमध्ये इझिली आपण त्या ठिकाणी करू शकतोय. ओके, त्याचबरोबर जे काही टेस्टिंग वगैरे जे आहे, ओके, कमिशनिंग आपण ज्याला म्हणतोय, ओके, तर ते आपण त्या कंपनी प्लांट म्हणजेच काय एखाद्या कंपनी किंवा इंडस्ट्रीमध्ये आपण ते इझिली त्या ठिकाणी आपण करू शकतो. ओके, तर हे वेगवेगळे ऍडव्हान्टेजेस आहेत. ओके, की त्यामुळे आपण जे काही एअर इन्सुलेटेड सबस्टेशन आहे, ओके, तर त्याऐवजी आपण हे GI सबस्टेशन आपण त्या ठिकाणी यूज करतोय. ओके, देन नेक्स्ट इज डिसएडव्हान्टेजेस ऑफ गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन. ओके, आता गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन जे आहेत, ओके, तर त्याचे काही डिसएडव्हान्टेजेस सुद्धा आहेत. ओके, तर त्यामध्ये फर्स्ट आहे, ओके, हाय कॉस्ट कम्पेअर टू एअर इन्सुलेटेड सबस्टेशन. ओके, या ठिकाणी फर्स्ट डिसएडव्हान्टेज आपण पाहतोय, ओके, गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनचा. ओके, तर यामध्ये जी काही कॉस्टिंग आहे, ओके, कॉस्टिंग जे काही नॉर्मल सबस्टेशन आहेत आपले एअर इन्सुलेटेड सबस्टेशन किंवा जे काही कन्व्हेन्शनल सबस्टेशन जे आहे तर त्यांच्या कम्पेअर मध्ये या ठिकाणी जी काही कॉस्टिंग लागते तर ती कॉस्टिंग या ठिकाणी जास्त आहे. ओके, गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनची. देन केअर शुड बी टेकन दॅट नो डस्ट पार्टिकल एंटर इन टू दी लाईव्ह कंपार्टमेंट्स विच रिझल्ट्स इन फ्लॅशओव्हर. ओके, आता यामध्ये अजून एक डिसएडव्हान्टेज काय आहे की यामध्ये जर डस्ट पार्टिकल वगैरे जर गेले, समजा बसबार वगैरे जे आहेत, ओके, ज्या ठिकाणी लाईव्ह पार्ट्स जो आहे म्हणजे ज्या ठिकाणी ओपन टर्मिनल्स आहे, जसं की आपण बसबार म्हणतो, ओके, त्यानंतर जे काही टर्मिनल्स आहेत, ओके, सर्किट ब्रेकर, त्यानंतर CTPT. ओके, तर हे जे लाईव्ह पार्ट्स आहेत, ओके, जे ओपन असतात त्या ठिकाणी, तर त्या कंपार्टमेंटमध्ये जर डस्ट पार्टिकल वगैरे जर गेले तर त्या ठिकाणी फ्लॅश ओव्हर होण्याचे चान्सेस राहतात. ओके, देन एक्सेसिव्ह डॅमेज इन केस ऑफ इंटरनल फॉल्ट. ओके, आता यामध्ये जर इंटरनल फॉल्ट वगैरे जर झाला, ओके, आता टोटल इक्विपमेंट जे आहेत तर ते हे इक्विपमेंट टोटल मेटल एन्क्लोजर आहेत, ओके, तर त्यामध्ये फिक्स केलेले असतात. ओके, आणि त्यामध्ये SF6 गॅस हा फिल केलेला असतो. ओके, आता तर त्यामध्ये जर इंटरनल डॅमेज वगैरे जर झाला, ओके, तर त्यामध्ये मोठी हानी त्या ठिकाणी होते. ओके, देन ड्यू टू दिस, ओके, इंटरनल फॉल्ट मुळे काय होतंय त्यामध्ये डायग्नोसिस ऑफ इंटरनल फॉल्ट अँड रेक्टिफाईंग टेक्स
व्हेरी लॉंग टाइम. ओके, हाय आउटेज टाइम. ओके, आता शक्यतो जे काही GI सबस्टेशन आहे त्यामध्ये फॉल्ट वगैरे होत नाहीत. ओके, फॉल्ट होण्याचं प्रमाण कमी आहे, बट त्यामध्ये जर एखादा इंटरनल फॉल्ट वगैरे जर झाला, ओके, तर तो आयडेंटिफाय करण्यासाठी, त्यानंतर तो क्लिअर करण्यासाठी जो काही वेळ लागतोय तर तो त्या ठिकाणी जास्त लागतोय. ओके, त्यामुळे काय की आउटेज टाइम जो आहे तर तो या ठिकाणी जास्त राहणार आहे. ओके, कारण टोटल असेंब्ली आपल्याला त्या ठिकाणी ओपन करावी लागते. ओके, जे काही मेटल एन्क्लोजर आहेत, ओके, तर ते त्या ठिकाणी ओपन करावे लागतात. त्यानंतर फॉल्ट वगैरे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करावं लागतं. ओके, तो क्लिअर केल्यानंतर पुन्हा ती असेंब्ली त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी फिक्स करावी लागते. पुन्हा त्यामध्ये SF6 गॅस जो आहे तर तो त्या ठिकाणी फिलअप करावा लागतो. ओके, त्यामुळं जो काही फॉल्ट क्लिअरिंग टाइम जो आहे, ओके, तर तो या ठिकाणी जास्त आहे. ओके, त्यानंतर प्रोक्युरमेंट ऑफ SF6 गॅस अँड सप्लाय ऑफ गॅस टू दी साईट इज प्रॉब्लेमॅटिक. ओके, आता जो गॅस आहे, ओके, आता सबस्टेशन वेगवेगळ्या ठिकाणी सबस्टेशन, आता हे सबस्टेशन आपण पाहतो इन्स्टॉल करताना हे खूप डिस्टन्स वरती असतात. ओके, आता ह्या सबस्टेशनला गॅस प्रोव्हाइड आपल्याला करावा लागतो. ओके, ट्रान्सपोर्ट करावं लागतं. कारण काय होतं की जर काही फॉल्ट वगैरे जर झाला, ओके, तर त्यावेळेस आपल्याला ते ओपन वगैरे करावं लागतात. परत त्या ठिकाणी SF6 गॅस त्या ठिकाणी आपल्याला फिल करावं लागतं. ओके, तर त्या ठिकाणी हे जर काही ट्रान्सपोर्ट आहे, ओके, गॅसचा, तर तो या ठिकाणी प्रॉब्लेमॅटिक आहे. ओके, त्याचबरोबर नॉर्मली दिस टाइप ऑफ सबस्टेशन्स आर इंडोर टाइप अँड रिक्वायर्स सेपरेट बिल्डिंग. ओके, आता हे जे गॅस इन्सुलेटेड टाइप जे काही सबस्टेशन्स जे आहेत, ओके, तर हे मोस्टली काय राहतात की इंडोर टाइप राहतात. ओके, आता इंडोर टाइप असल्यामुळे काय होतं की यामध्ये कन्स्ट्रक्शनचा खर्च वगैरे जो आहे, ओके, कन्स्ट्रक्शनचा खर्च त्या ठिकाणी वाढतोय. ओके, त्यामुळे त्यासाठी काय की एक सेपरेट बिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला कन्स्ट्रक्ट करावी लागते. ओके, देन दिस SF6 गॅस प्रेशर मस्ट बी मॉनिटर्ड इन इच कंपार्टमेंट. ओके, आता SF6 गॅस जो आहे, ओके, तर त्यामध्ये त्याचा प्रेशर जो आहे तर तो कंटिन्युअसली मॉनिटर करणं गरजेचं आहे. ओके, त्यामध्ये जी काही गॅसची लेवल जी आहे, ओके, तर ती मेंटेन ठेवणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. ओके, जसं आपण मोटरसायकल असू द्या किंवा 4 व्हीलर असू, त्यामध्ये टायर प्रेशर जो आहे, ओके, तर तो आपण व्यवस्थित ठेवतो. बरोबर, जर टायर प्रेशर वगैरे व्यवस्थित नसेल तर त्या ठिकाणी बाईक किंवा आपली 4 व्हीलर जी आहे तर ती व्यवस्थित त्या ठिकाणी चालत नाही. ओके, त्यामध्ये ऍव्हरेज वगैरे जे आहे तर ते कमी राहतं. ओके, हँडलिंगला त्या ठिकाणी प्रॉब्लेम होतो. त्याच पद्धतीने काय की जे काही गॅस चेंबर आहेत, ओके, तर त्या ठिकाणी जो काही प्रेशर आहे, ओके, तर तो त्या ठिकाणी मेंटेन करणं गरजेचं आहे. त्यामुळं तो कंटिन्युअसली त्या ठिकाणी मॉनिटर करावा लागतोय. देन रिडक्शन इन द प्रेशर ऑफ SF6 गॅस इन एनी मॉड्यूल रिझल्ट इन फ्लॅश ओव्हर अँड फॉल्स. ओके, जर एखाद्या कंपार्टमेंटमध्ये जर गॅसचं प्रमाण जे आहे, ओके, प्रेशर जो आहे तो जर त्या ठिकाणी जर कमी जर झाला तर त्यावेळेस काय होतं की फॉल्ट वगैरे होऊ शकतो. त्याचबरोबर फ्लॅश ओव्हर सुद्धा त्या ठिकाणी होण्याचे चान्सेस राहतात. ओके, कारण काय की जे काही गॅस जे आहे सबस्टेशन आहे, ओके, तर त्यामध्ये जे काही इक्विपमेंट आपण बसवलेले असतात तर त्या इक्विपमेंट मध्ये स्पेसिंग जी आहे, ओके, तर ती स्पेसिंग खूप कमी राहते. ओके, का तर त्यामध्ये आपण SF6 गॅस फिल केलेला असतो. त्याची प्रॉपर्टी जी आहे डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ जी आहे तर ती एअरपेक्षा 3 टाइम्स आहे. त्यामुळे जे स्पेसिंग जे आहे तर ते कमी आहे. ओके, जे काही इक्विपमेंट्स आहेत, पार्ट्स आहेत, तर त्यांच्यामध्ये जे काही स्पेसिंग आहे तर ते कमी आहे. ओके, आता जर त्यामध्ये जर तो गॅस जर कमी जर झाला, ओके, गॅसचा प्रेशर जर कमी झाला तर त्या ठिकाणी फॉल्ट वगैरे होऊ शकतो किंवा शॉर्ट सर्किट किंवा फ्लॅश ओव्हर जो आहे, ओके, तर तो त्या ठिकाणी होऊ शकतो. ओके, तर हे वेगवेगळे डिसएडव्हान्टेजेस आहेत गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनचे. ओके,